हॅलो गाईज, आजची सकाळ माझी खूपच छान झाली कारण हिरवेगार झाड आणि फुलं बघितल्यानंतर मला खूपच प्रसन्न असं वाटते. आणि माझे रात्रीचे भांडे घासून झाले होते, तर ते मी लावत होती आणि इकडे अधिराज पण एका साईडने बसून होता, त्याच्याकडे पण लक्ष देणं मला जरुरी असते. आणि आज तर माझं मूड खूपच छान होतं कारण आज अधिराज उठताना रडला वगैरे नाही, म्हणजे तो हसत हसत उठला. त्याच्यामुळे आजचा दिवस माझा चांगलाच जाणार आहे. कारण त्याचं असं आहे की कधी कधी तो रडतो आणि सकाळी त्याचं म्हणणं असते की मम्मीनी सकाळी उठल्यानंतर माझ्याचकडे लक्ष दिलं पाहिजे. तर ते मी नाही देऊ शकत कारण गुंजनचा टिफिन मला करणं जरुरी आहे आणि तिच्या मागे लागणं मला खूप जरुरी आहे कारण ती पटापट करत नाही म्हणून. तर मी त्याला इथे चोकोज दिले आहे. ते अधिराजच्या दीदीने आणले अधिराजसाठी. अधिराजला खूप आवडते, तसं तर ते दुधामध्ये टाकून खावं लागते, पण अधिराजला दूध जास्त नाही आवडत, तो दुधासोबत नाही खात, म्हणून तो तसा खात आहे. आणि त्याच्यासाठी आणलेली गोष्ट मी पण खाते कारण माझा पण हिस्सा पडतोच ना त्याच्यामध्ये. अधिराजपेक्षा जास्त खादाड तर मीच आहे, मला असं वाटते. आणि अधिराजचं म्हणणं असतं की सकाळी उठल्यानंतर मम्मीनी फक्त माझ्याचकडे बघितलं पाहिजे, माझंच केलं पाहिजे, गुंजन दीदीचं नाही. तर ते माझ्या ह्यानी पॉसिबल नाही. त्याच्यामुळे मग तो चिडचिड करतो आणि त्याने चिडचिड केली नाही की मला येऊन जाते टेन्शन, की मग आज 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 पूर्ण दिवसच हा चिडचिड करणार आहे की काय. आता बघा, मी काहीही कुठेही घेऊन गेली की तो माझ्याकडे येईल म्हणजे येईल असतो, लक्ष ठेवतो की आपली मम्मी जात कुठे आहे. त्याला असं वाटते की आपली मम्मी आपल्याला सोडून जाते की काय, काय त्याला वाटते मला माहीत नाही, पण तो मला काही सोडत नाही आणि मी पण त्याला काही सोडत नाही. आमची धमाल मस्ती वगैरे चालू असते दुपारी वगैरे. आणि त्याला मी प्लेटमध्ये ते सगळं टाकून दिल्यानंतर त्याने काय केलं बापूनी, की प्लेटमधलं सगळं खाली फेकून दिलं, म्हणजे गोण्यावर टाकलं. बघितलं, म्हणजे इतका बदमाश झालेला आहे हा. त्याला प्लेटमधलं नाही पाहिजे आहे, खाली टाकलेलं पाहिजे आहे गोण्यावर. ते तरी बरं आहे की मी गोणा धूत राहते. आणि इथे अधिराजची अंघोळ झाली आहे, त्याला चारून देत आहे, मस्का लावत आहे. पण याला कितीही मस्के लावा, तो पटकन जेवण करत नाही. तो मला त्रासून सोडेल तेव्हाच. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा. बाय बाय.